मी झाला होतो आमचा उमेदवार आम्ही समाजासाठी लढतोय, समजला का? मी इतका लढतोय समाजासाठी, तू कोण पैसा वाटलाय? शिरपूर निवडणुकीत पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल, वंचितच्या कार्यकर्त्याने केली शिरपूर पोलिसात तक्रार दाखल। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात दिनांक 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। मतदानाच्या दिवशी सकाळी 11 ते 12च्या दरम्यान लौकी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथील भिलाटीच्या पहिल्या गल्लीत माजी सरपंच सुनील भिल यांच्या घराजवळ KVP व RC पटेल या संस्थेचे कर्मचारी सुनील भिल व अतुल सनेर हे दोघेही लौकी गावात नागरिकांना भाजप पक्षाचे पैसे वाटप करीत होते। त्यांच्यासोबत मतदार यादी व 500 रुपये दराच्या नोटांचे बंडल होते। सदर व्यक्ती पैसे वाटप करीत असताना सिद्धार्थ लक्ष्मण वाघ, राहणार लौकी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे याने त्यांना विरोध केला, परंतु त्यांनी काही ऐकले नाही व त्यांनी सिद्धार्थ वाघ यांना जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच दगड उगाडून शिवीगाळ देखील केली आहे। सिद्धार्थ वाघ याबाबतचा व्हिडिओ चित्रित करत असताना त्यांचा मोबाईल देखील हिसकावण्याचा प्रयत्न केला गेला। त्याच्यासोबत असलेले नातेवाईक अर्जुन अहिरे याने तो व्हिडिओ चित्रित केला आहे। तसेच काही वेळाने रस्त्यात किशोर राजपूत व जयपाल देशमुख यांनी तक्रारदाराला अडवून माझ्या पक्षाचे काम आहे, आम्ही पैसे वाटप करीत आहोत आणि हे करत असताना जो कोणी आम्हाला अडवा येईल त्याला आम्ही बघून घेऊ, अशी सजट दम देखील त्यांनी दिला। वरीलप्रमाणे तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे। तसेच घडलेला प्रकार तक्रारदाराने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना कळविल्यानंतर शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। म्हणजे का समाज इथला लढा देऊ दाखवा, पैसे दाखवा तुम्ही। तुम्ही ऐकायला तुम्ही पैसे काय वाटप करताय? मी झाला होतो आमचा उमेदवार आम्ही समाजासाठी लढतोय, समजला का? मी इतका लढतोय समाजासाठी, तू कोण पैसा वाटलाय? पैसे दाखवतो, तू पैसे कसे वाटप केले? तू पैसे कसे काय वाटप केले? इलेक्शन कमिशनला फोन लावतो, पेंडर कसा सरकारी माणूस आहे? तू सरकारी आहे करे? सरकारी आहे का? नाही कमिशन पेंडर साहेबला बोलव। नाही, मी बिलकुल गावात पण नाही घुसले पार पडले आहेत। मात्र मतदानाच्या एक दिवस अगोदर अर्थात 12 मे 2024 रोजी लौकी या गावात, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सिद्धार्थ लक्ष्मण वाघ यांनी भारतीय जनता पार्टीचे मतदारांना प्रलोभनासाठी जे पैसे आले होते ते वाटप करू नये याकरिता विरोध केला आणि त्या समयी सर्व काही एव्हिडन्स आम्ही पोलिसांकडे जमा केलेत। आणि जर का अशा पद्धतीने मत मागण्याची पद्धत असेल यांची, तर ही भारतीय जनता पार्टीमार्फत लोकशाहीची केलेली हत्या आहे। म्हणून आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून जे काही कृती निषेध करतो। त्यानंतर आमचे कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ यांना जर का कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थोडाही त्रास द्यायचा प्रयत्न केला, यांनी जे संविधानिक काम केलं आहे याच्या विरोधात काही करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या आमच्या पक्षाच्या स्टाईलमध्ये आम्ही कारवाई करू, विरोध करू। आणि जर का ही परिपूर्ण कारवाई झाली नाही तर शासन प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आम्ही संविधानिक मार्गाने उपोषणाला बसू, असं आम्ही आज या संपूर्ण मेळाव्यासमोर पक्षाच्या वतीने जाहीर आव्हान देतो। आणि जाहीर ज्या पक्षाने पैसे वाटलेत त्यांना सांगतो की तुम्ही कामाच्या आधारे करा, काम दाखवा लोकांना, पैसे वाटून मतदान घेऊ नका। आणि हे कृत्य ज्यांनी केलंय त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावं, असं आम्ही शासन प्रशासनाला विनंती करतो। जय भीम, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, शिरपूर।